हे शब्द ब्रह्मशेष तेची मूर्ती सुरेश तेथ वर्णपवपू निर्दोष मिरवितसे. जेवढे काही वैदिक म्हणजे वेद व वेदानुकूल असलेले स्मृती पुराण वगैरे वाङ्मय आहे तेच या गणेश रूपी परमेश्वराची उत्तम रेखीव केलेली मूर्ती असून त्या वाङ्मयातील शब्द हे गणेशाचे निर्दोष म्हणजेच अव्यंग असे शरीर शोभत आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी या ओवीमध्ये वर्ण बपू निर्दोष येथे सर्व शब्दांवर म्हणजे श्रुती स्मृती पुराणे इत्यादी वैदिक वाङ्मयावर गणेशाच्या मूर्तीची कल्पना करून त्या सर्वांची एक वाक्यता श्री ज्ञानेश्वर महाराजांनी स्वीकारलेली आहे. या वाङ्मयातील शब्दरचना निर्दोष म्हणजे पूर्ण भ्रम प्रमादादी दोष रहित आहे. भ्रम म्हणजे विपरीत ज्ञान, प्रमाद म्हणजे चुकणे, कर्णापाठव म्हणजे इंद्रियाचे असामर्थ्य, विप्रलिप्सा म्हणजे खोटे बोलून फसवण्याची बुद्धी. हे दोष जीवाच्या ग्रंथात असू शकतात. निस्वार्थी परमेश्वराच्या वाङ्मयात राहत नाही. हा निर्दोष या शब्दाचा आशय आहे. स्मृतितेची अवयव रेखांगिक भाव तेथ लावण्याची ठेव अर्थशोभा. निरनिराळ्या स्मृत्या ह्या गणेशाच्या शब्दरूपी शरीराचे स्वाभाविक अंगभूत अवयव आहेत. त्या सर्व स्मृतिरूप अवयवाच्या ठिकाणी त्या स्मृतीतील निरनिराळे सिद्धांतरूप अर्थसौंदर्य हेच त्या गणेशाच्या शरीरात एकवटलेले सौंदर्य होय. आता या ओवीमध्ये अवयव अंगिक भाव हा जो शब्द माऊलींनी वापरलेला आहे त्याच्यामध्ये त्यांना जे तात्पर्य अपेक्षित आहे ते म्हणजे श्रुती म्हणजे ज्याला आत्मविस्मृती कधीच झाली नाही अशा पुरुषाचे शब्द असा एक परमात्माच आहे. म्हणून श्रुतीला म्हणजे वेदाला परमेश्वर प्रणित म्हणतात आणि या श्रुती म्हणजे वेद ब्राह्मण उपनिषदे. ज्यांना आत्मविस्मृती झाली त्यांना जीव म्हणतात आणि परमेश्वर प्रणित श्रुतीवरून ज्यांना पुढे आत्मज्ञान झाले व नंतर त्यांनी जे ग्रंथ केले त्या ग्रंथांना स्मृती म्हणतात. मन्वादी स्मृती व षड्दर्शन इत्यादी स्मृती ग्रंथ. या सर्व श्रुती स्मृती पुराणे वगैरेतील सर्व सिद्धांताची एक वाक्यता आहे. ज्याप्रमाणे शरीराचे निरनिराळे अवयव शरीर पोषणाचे निरनिराळे कार्य करून एका संपूर्ण शरीराला पुष्टी देतात त्याचप्रमाणे स्मृती श्रुतीचेच अंगिक म्हणजे अंगभूत अवयव आहेत. म्हणजे श्रुतीतीलच अर्थ किंवा सिद्धांत त्यांनी व्यक्त केलेले आहेत म्हणून श्रुतीतील पोषक आहेत. त्यात श्रुत्यार्थाला सोडून स्मृतिकारणे आपल्या बुद्धीतले काहीही सिद्धांत ओतलेले नाही असे अवयव व अंगिक भाव या पदांनी सुचवलेला आहे. अष्टादश पुराणे तीची मणिभूषणे पदपद्धती खेमणे प्रमेय रत्नांची. 18 पुराणे ही गणेशाच्या वर्णरूपी शरीरावरील रत्नालंकार आहेत व त्याची शब्दरचना ही त्यात असलेल्या अनेक वेदांत सिद्धांतरूपी रत्नांची कोंदणी आहे. या ओवीमध्ये माऊलींनी तोची मणिभूषणे येथे 18 पुराणातील गणेशाच्या शब्दब्रह्म शरीरावरील रत्नालंकार म्हटले. त्याचा आशय असा आहे की ज्याप्रमाणे अलंकाराचे मनुष्याचे शरीर सुंदर दिसते त्याप्रमाणे पुराणांनी वेदातील अर्थरूप सिद्धांत सुशोभित करून दाखवलेले आहे व पुराणातील शब्दरचनेने ते सिद्धांतरूपी अर्थ खुलवून ठसठसीत दिसतील असे मांडलेले आहे. वेद हे अस्पष्ट अर्थबोधक असल्यामुळे त्यातील सिद्धांत वेद शब्दावरून स्पष्टपणे कळत नाही.
परंतु तेच सिद्धांत स्पष्टपणे कळतील अशा शब्दात पुराणातून मांडलेले आहेत. म्हणूनच इतिहास पुराणाभ्याम वेदम समवृहेत बिभेत्यल्पश्रुताद्वेदो मामयं प्रहर्ष्यति. इतिहास पुराणानुसार वेदांचा अर्थ करावा असे महाभारतामध्ये आदी स्मृत्यादी ग्रंथातून सांगितलेले आहे. व ऋग्वेदाच्या भूमिकेत विद्यारण्यांनी असेच म्हटले आहे, इतिहास पुराणे सोडून आपल्या बुद्धीने वेदांचे अर्थ करू पाहणार माझा अर्थ घात करील अशी वेदालाही भीती वाटते. वेद श्रेष्ठ व इतिहास पुराणे गौण असे मानल्यास गौण असा इतिहास पुराणानुसार श्रेष्ठ अशा वेदाचा अर्थ करावा असे म्हणणे संयुक्तिक नाही. म्हणून वरील वाक्यावरून वेद व इतिहास पुराणे यांचे तुल्य प्रामाण्य आहे असा अर्थ होतो. आता वेद स्मृती पुराणे इत्यादी जे ग्रंथ आहेत ते निरनिराळ्या काळी झाले असल्यामुळे त्याची एक वाक्यता कशी करायची अशी कित्येक शंका घेतात. पण ती अज्ञानमूलक अथवा निरर्थक आहे. अज्ञानी जीवांना यथार्थ आत्मज्ञान करायची अशी म्हणजे कशी व्हावे म्हणून नित्यज्ञानी परमेश्वराने कसं निर्माण केलेल्या वेद ग्रंथानंतर निरनिराळ्या काळी इतिहास पुराणादी ग्रंथ निर्माण झालेले असले तरी ते भगवंतांनी आपल्याला ज्ञानसंपन्न अशा निरनिराळ्या अधिकारी पुरुषांकडून प्रगट करविले आहे. आणि परमेश्वरापासून पूर्ण साक्षात्कारी होणाऱ्या जीवापर्यंत जेवढे काही आत्मज्ञान प्रकट झाले असेल ते सर्वच एकरूपच असते. कारण ज्या परब्रह्म साक्षात्कार किंवा ज्ञान व्हायचे ते परब्रह्म एक जिन्सी पूर्ण निरंश असे असल्यामुळे ते ज्ञान प्रत्येक साक्षात्कारी पुरुषाचे भिन्न भिन्न राहू शकत नाही. त्याप्रमाणे टीकाकार मूळ ग्रंथकारकाचा आशय स्पष्ट करतो त्याप्रमाणे पुराण इतिहास किंबहुना संतवाङ्मय यातूनही मूळ वैदिक सिद्धांत स्पष्ट केलेले असतात. म्हणून वेद इतिहास पुराण संतवाङ्मय यांची एक वाक्यता करून यथार्थ सिद्धांत कळू शकतो असे सर्व साक्षात्कारी पुरुषांचे म्हणणे आहे. व तशाच रीतीने त्यांनी वेदांत सिद्धांत ग्रहण केलेले आहे. पदबंध नागर ते चिरंगविले अंबर जेथ साहित्यमाणे सपुर उजाळाचे. यातील शब्दांची बांधणी म्हणजे या ओवीमध्ये माऊली म्हणतात की यातील शब्दाची जी बांधणी आहे ती गणेशाच्या अंगावरील रंगवलेली वस्तू असून त्यातील भरपूर उपमादी अलंकार साहित्य हेच त्या वस्त्राला उठावदार व बहुमोलाचे दाखवणारे तेज किंवा चकचकीपणा त्यातला आहे. देखा काव्य नाटका जे निर्धारिता स कौतुका त्याची रणझुणती क्षुद्र घटिका. अर्थध्वनी जसा जसा विचार करावा तसतशी जो काव्य नाटके कौतुकास्पद व चित्ताकर्षक म्हणजे चित्ताला आकर्षक असे वाटतात तीच गणेशाच्या पायातील घागऱ्या असून त्यातील जो ध्वनी अर्थ आहे हाच त्या घागऱ्याच्या रुणझुण नाद आहे. म्हणजे या ओळीमध्ये अर्थध्वनी या शब्दाचा जो आशय माऊली व्यक्त करतात येथे घागऱ्याच्या ध्वनीप्रमाणे काव्य व नाटके ही वेदार्थाला गोड धन्य अर्थाने प्रकट करतात. म्हणून वेदार्थानुकूल म्हणजे वेदार्थाचाच ध्वनी काढणारे काव्य नाटके येथे स्वीकारली पाहिजे हे उघडलं. म्हणजे धर्माविरुद्ध विषयवासना वाढवून इंद्रियांचे चाळे पुरविण्याची जी प्रवृत्ती उत्पन्न करणारी काव्य नाटके आहे येथे ते घेता येणार नाहीत. म्हणजे विषय वासनेला अनुसरून
जे काही नाटके आहेत त्याचे तात्पर्य या ओवीमध्ये आपल्याला घेता येणार नाही. नाना प्रमेयाचे परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचित पदे माझारी रत्नभली. अर्थव्युत्पत्तीत निष्णांत हो पाहणाऱ्याला या काव्य नाटकातून जे वैदिक सिद्धांत कौशल्याने मांडलेले आहे ते सिद्धांत व्यक्त करण्याची योग्य पदे हीच त्यातील रत्ने होत. जेथ व्यासादिकांची मती तेची मेखळा मिरविती चोखाळपणे झळकती पल्लव सडका. या वैदिक वाङ्मयातील व्यासादिक दर्शनकारकांच्या विचार प्रांतातील जी मर्यादा हाच गणेशाच्या कमरेला बांधलेला शेला असून त्यातील स्पष्टपणे झळकणारे विचार हेच शेल्याचे मोकळे पदर होत. या ओळीमध्ये व्यासादिकांची मतीला उद्देशून माऊली म्हणतात की शेल्याचे जे झळकणारे पदर अनेक असले तरी ते जसे एकाच शेल्याची शोभा आणतात त्याप्रमाणे दर्शनकारकांचे विचार भिन्न दिसले तरी ते एकाच अद्वैत वेदांत मतालाच पोषक असतात असे येथे माऊलीने पुन्हा दर्शवलेले आहे. देखा षडदर्शने म्हणपती तेची भुजांची आकृती म्हणवणे विसंवाद धरिती आयुधे हाती. वैदिक षडदर्शने जी म्हटली जातात तीच निराळ्या भुजांची आकृती होय म्हणून निरनिराळी आयुधे हाती धरली आहेत. गणेश पुराणात कृतयुगातील गणेशाचे षडभुजात्मक वर्णन केलेले आहे. तेच येथे षडदर्शनाच्या उपमेकरिता माऊलींनी घेतलेले आहे. षडदर्शने ही बाहू आहेत व त्यातील प्रतिपाद्य विषय ही आयुधे आहेत. एक एक वैदिक दर्शन एका एका भुजेच्या निरनिराळेपणासारखे निरनिराळे दिसते व भुजांचे निरनिराळेपणामुळे जसं निरनिराळ्या हातात निरनिराळी आयुधे धरता येतात त्याप्रमाणे निरनिराळ्या दर्शनांच्या प्रतिपाद्यविषयी निरनिराळा दिसतो. एका शरीराच्या निरनिराळ्या हातात जरी निरनिराळी आयुधे असली तरी ती सर्व शरीर संरक्षणार्थच उपयोजली जातात. त्याप्रमाणे सर्व वैदिक दर्शने निरनिराळा विषय प्रतिपादित असला तरी तो वैदिक अद्वैत सिद्धांताबरोबरच शेवटी पोषक करतात किंवा तोच अर्थ सिद्ध करतात असे दिसून येते. 4 वेद 6 शास्त्र व 18 पुराणे एका अद्वैत ब्रह्मवस्तूचेच प्रतिपादन करतात असे श्री ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठातही सांगितले आहे. सर्व स्मृतिकार व दर्शनकार यांच्या स्मृतीचे दर्शनाचे तात्पर्य साक्षात किंवा परंपरेने अद्वैत ब्रह्म प्रतिपादन करण्यात आहे. कारण ते सर्व परमेश्वर कृपेने सर्वज्ञ भ्रांत नव्हे. मधुसूदन सरस्वतीही म्हणतात की सर्व दर्शनकारकांचे अद्वैत प्रतिपादनात तात्पर्य कसे आहे हे विचारण्याची सुतसंहितेवरील अन्यागमाश्च विदुषामनुभूतिस्तथैव च अस्मिन्नर्थे स्वसंवेद्य पर्यवस्यन्ति नान्यथा या श्लोकाच्या टीकेत स्पष्ट दाखवले आहे की भारतातही शांती पर्वात अध्याय 374 मधील श्लोकात याच अर्थाचे प्रतिपादन आले आहे व सर्व वैदिक वाङ्मयाचे प्रतिपाद्य सरतेशेवटी एक अद्वैत ब्रह्मवस्तूच आहे व हेच श्री ज्ञानेश्वर महाराज यांनी या ओळीत सांगितलेले आहे. तरी तर्कतोची फरशु नीतिभेद अंकुशु वेदांत तो महारसु मोदगमिर्वे. म्हणजे सत्तर्क हा हातातील फरशू आहे व नीतिभेद हा अंकुश आहे आणि वेदांत दर्शनातील प्रतिपाद्य विषय जो परमानंद तोच श्री गणेशाच्या हातातील मधुर मोदक होय. या ओवीचं विवेचन थोडं जास्त सखोल असल्यामुळे ते आपण पुढील प्रवचनामध्ये घेऊ. आणि हे जे आहे म्हणजे आपण जे आता सध्या 3 पासून तर 11 पर्यंतचे जे विवेचन ऐकलं यापुढे जे
विवेचन असेल ते 11व्या ओळीपासून पुढे कर. हरिओम तत्सत.